गण्या गण्या उठणारे हुकेल तोंडाच्या जापायला पसरेलच असतं. काय बाई आली का तू लगे? आज रविवार आहे, आज तर झोपू देऊ माय बाई. जापायला तर उठवायलाच येतं मले. तुला जसं असं वाटत नाही का व आपलं लेकरू जरा असं झोपलं पाहिजे, त्याला जशी चांगली झोप लागू द्या. येतं निरा कल्ला ठोकत मा नावानं. मुर्द्या तोंडाच्या तुला तर पसरू द्यायला तर तू दिवस रात्र पसरेलच राहतं. जाय वय उठ लवकर, अंग तोंड धुई तयारी करून खाली. आई मी अंग नाही धुत, मग अंगठीनं जिवार आलं या थंडीचं. झपल्या झपल्या बोलून राहिला, उठून तर बस शाईने लेखाच्या. पण काय अंगधुनं जिवार आलं रे, किंवा कधी अंगधुनं जिवार नाही येत रे. उन्हात बी ती अंगधुनं जिवाराची ते चाल भाई मुकट्यानं धुई अंगण ये खाली. बरोबर माय मावले, येतो मी. जाय होय तू. लवकर ये बाबू, तू जर 5 मिनिटात खाली मला येईल दिसला नाही तर विचार करजो. हाव जाय होय. अव माय मी कसं धुवा अंग या थंडीचं? माई माय बी काय बाई आहे, एवढ्या थंडीत बी मला अंग धुवायला लावते. मी काही धुत नाही बाई अंग, मी फक्त हातपाय तोड धुतो तसाच जातो खाली. माई माय काय मॅड बाई आहे, एवढ्या थंडीचं मला अंग धुवायला लावते. या पाण्यानं कोणी अंग तरी धुऊ शकते काय? लवकर हातपाय तोंड धुतून खाली जातो. आई आलो मी अंग धुवून. का रे गण्या इतक्या लवकर झालं बी कधी अंग धुवून लगे? अंगच धुतलं ना, खरं बोल की हातपाय तोंड धुवून आला? नाही ना बाई, अंग धुवून आलो ना. पण हे दात कोण दाखवू राहिलं मला? अव आई थंडीच्यानं माझे दात वाजून राहिले ना. बरं बरं चाल, मी चहा करतो. चहा पे, चांगलं लागेल, दात वाजतील नाही मग ते. हाव आई माझे दात वाजलं तर बंदच झाले चहा पेल्यावर. पाय मी म्हटलं होतं की गण्या चहा पेला की तुला चांगलं लागेल. आता पाय बरं, अंग धुतलं सकाळी सकाळी चहा पेला की मस्त फ्रेश वाटते तेवढ्यानं. आता तू काय कर, एखादा घंटा मस्त अभ्यास कर हॉलमध्ये बसून. मी तर लोक स्वयंपाक करतो मस्त गरम गरम, आणि मग स्वयंपाक झाला की जेवण करतो तू. तर लोक अभ्यास कर. अव आई मी म्हटलं डिंग्याच्या घरी जाऊन येतो एकदा. कायले जाणार तुला डिंग्याच्या घरी? अभ्यास करणं घरात बसून मुकाट्यानं. तू बाहेर गेला की भंडारासारखं हिंडतो फक्त त्याच्यासोबत. नाही ना बाई, मी हिंडत नाही की त्याच्यासोबत. मला त्याच्याजवळून एक वही आणणार, ते आणतो आणि मग अभ्यास करतो. बरं जा जो. आणि भाजी काळजी करू सांग बरं. कालचा बाजार झाला नाही आपल्या घरी, मग सगळ्याच भाज्या असतील आपल्या घरी. तर मी म्हणाल तर पावभाजी करणं मग. पण पावतं नाहीत ते गण्या. अहो मी आता डिंग्याच्या घरी चाललो की नाही, तर येता येता 2 पाकिटे घेऊन येतो पावाचे. तू भाजी करतो लोक. बरं बरं, मी मस्त तर लोक भाजी ते उकडायला टाकतो, गरम गरम पावभाजी बनवतो. तर लोक तू पाव कसे मग तयार शकले की गरम गरम खाल्ले मस्त लागते. आणि तर लोक ते बाप येते वावरातून. बरं आलोच मी. हा जाय भाई लवकर. काय रे डिंग्या, मी तुझ्या घरीच येऊन राहिलो. बरं झालं तू रस्त्यातच भेटला. कशाला रे गणे भाऊ, माघारी कशाला येऊन राहिलं तू? अरे हे माय सकाळी सकाळी उठवलं, अंग धुवायला लावलं आणि म्हणते आता की अभ्यास कर. मग मी बहाणा बनवला, म्हटलं डिंग्याच्या घरी जातो आई वही नाही. मग म्हटलं त्या घरी टाईमपास झाला असता मस्त. बरं केलं गण्या भाऊ, चाल ना मग आता. अरे त्या घरी कशाला चालतं आता, चाल ना बाहेर जाऊ, एक चक्कर मारून येऊ मस्त. बरं चाल. मला एक आता पावाचं पाकिट बी घेणार 2. माय पावभाजी बनवून राहिली मस्त गरम गरम पावभाजी खाऊन चाल ना घरी. पावभाजी आहा, चाल गण्या भाऊ लवकर.